भगवद्गीतामधील अध्याय पहिला अर्जुन विषाद योग श्लोक दुसरा। बघा दुसऱ्या श्लोक मध्ये काय म्हटलेलं आहे। दृष्टा तू पांडवा निकम विडम दुर्योधनस्तथा स्तदा आचार्यम उपसगम्य राजा वचनम ब्रवीत। ॲक्च्युली संजय काय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्राने केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्यांनी सांगायला सुरुवात केली। काय सांगायला सुरुवात केली? धृतराष्ट्र हा जन्मताच आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्याही अंधच होता। त्याला नक्की माहीत होते की आपली मुले ही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवाबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती। तरी सुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती। धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता, म्हणून विषण्ण उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करायचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही। यासाठी संजयाने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवाचं सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला। या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले। यावरून राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते। पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यात्कारी मुत्सद्देगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही, असं दुसऱ्या श्लोकाचा अर्थ आहे। आता आपण नंतर तिसऱ्या श्लोकामध्ये काय आहे ते आपण नंतर पाहूया।